बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात वादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र, पोलीस अधिकारीही सोबत। सीसीटीव्हीतून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होतंय। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही सह आरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आमदारांची नाराजी, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। जीवघेणा हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, सैफच्या बांद्र्यातील घराबाहेर कडेकोट बंदोबस्त। आरोपी वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्ता व्यवहार प्रकरणात भाजप नेता अडचणीत, माजी नगरसेवक दत्ता खाडेची सीआयडीकडून 2.5 तास चौकशी, खाडेंनी मात्र आरोप फेटाळले। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा, समितीची सरकारला शिफारस, तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार, माणिकराव कोकाटे यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात 3 सामंजस्य करार, महाराष्ट्रासाठी 38,750 कोटींची गुंतवणूक, कल्याणी समूहासाठी 5,200 कोटी, रिलायन्स इन्फ्रासाठी 16,500, तर बालासोर एलॉससाठी 17,000 कोटींची गुंतवणूक। दावोसमध्ये गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रातील पहिला सामंजस्य करार, पोलादसाठी 5,200 कोटींची गुंतवणूक, 4,000 रोजगार निर्मिती होणार। व्हिसाधारकांच्या बालकांना थेट अमेरिकेचं नागरिकत्व नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, अमेरिकेत आता तृतीयपंथीयांनाही मान्यता नसणार। म्हाडाच्या 2,264 घरांसाठी फेब्रुवारीत सोडत, लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार।